सहसा ज्या गोष्टींचा शेवट गूढ असतो, संदिग्ध असतो, पुसट असतो, या कथांचं कन्क्ल्युजन जे आहे, या कथांचा शेवट जो आहे, हा वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडलेला असतो. आणि नारायण धारप अतिशय समर्थपणे लिहित होते. त्यांनी लिहिलेल्या संदिग्ध कथा मी निश्चितपणे या चॅनलवर वाचलेल्या आहेत. सन्स ऑफ आईसवर जर आपण नवीन असाल तर पूर्वी वाचलेल्या, विशेषतः उंबरठा, आझाद किंवा आवाहन यासारख्या ज्या कथा आहेत, या नक्की वाचा. कारण या कथांमध्ये मनाला धक्का देणारा शेवट आहे. आणि आजची जी कथा आपण वाचणार आहोत, या कथेचा शेवटही असाच धक्कादायक आहे. ज्या मोठ्या कथा आहेत, ज्या कादंबरी स्वरूपाच्या कथा आहेत, या मी नेहमी प्लेलिस्ट या स्वरूपामध्ये आणतो आणि मी संपूर्ण कथा, संपूर्ण कादंबरी ही पूर्ण करतो 100%. हे लक्षात ठेवा. त्यामुळे एखादी कथा आपण वाचत असलो आणि त्या कथेचे पुढचे भाग सापडले नाहीत, तर त्या कथेच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या कथेची प्लेलिस्ट जर का तुम्ही फाइंड केली किंवा चॅनलवरती जाऊन फाइंड केलीत, तर तुम्ही जी कथा वाचत आहात त्याचे सगळे भाग तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि या सगळ्या सव्यापसव्यामधून जायचं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ती कथा सापडायला सोयीचं जाईल. तर आजच्या कथेला परत सुरुवात करतोय. सदूचे मित्र, लेखक नारायण धारप. दुपारची झोप झाल्यावर सुशीलाबाई बाहेर वाऱ्यासाठी व्हरांड्यात येऊन बसल्या. ती बाजू चांगली मोकळी असल्यानं संध्याकाळी तिकडून चांगला गार वारा येत असे. खुर्चीवर बसताच त्यांचं लक्ष प्लॉटच्या कोपऱ्याकडे गेलं. तेथे सदाशिवची लहानशी मूर्ती आपल्याशीच खेळण्यात दंग होती. हातातल्या काठीनं जमिनीवर रेषा काढ, या झाडाच्या खोडावर काठी आपट, हवेत तलवारीसारखे हात फिरव, असे त्याचे नाना प्रकारचे खेळ चालू होते. किती एकटा एकटा खेळतो सारखा, त्यांना वाटलं. नवीन बंगल्यात आल्यापासून तर त्याच्याबरोबर खेळायला त्याच्याबरोबरचं कोणीच नव्हतं आसपास. पण जुन्या घरी सुद्धा त्याचा कल स्वतःशी एकट्यानंच खेळण्याकडे असायचा. पुष्कळ वेळा त्यांना वाटे, आपण आपल्या कर्तव्यात वागण्यात तर चुकत नाही ना. आपण त्याला जास्त बोलका, खेळकर केला असता तर कदाचित तो इतर मुलांच्यात जास्त मिसळला असता. मग त्यांना त्याचे आजार आणि दुखणी आठवत. प्रत्यक्ष त्याचे वडील डॉक्टर होते, तरीही त्यांनी त्याच्या दुखण्यापुढे हात टेकले होते. म्हणूनच त्याला आपण इतकं जीवापलीकडे जपून वाढवत होतो, नाही का? खरं म्हणजे गेल्या वर्षभरातच त्याची प्रकृती जरा सुधारली होती. आणि मुख्य म्हणजे त्याच्या फिट्स थांबल्या होत्या. ते प्रसंग आठवले की त्यांच्या अंगावर अजून काटा येई. त्याचे ते फिट्समधले वेडेवाकडे चेहरे आणि काहीतरी वेड्यासारखी बडबड त्यांना आठवे. त्या बडबडीनं डॉक्टरसुद्धा अस्वस्थ होत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं होतं. कारण त्यातला एक शब्दसुद्धा कोणाला कळत नसे. नशीब म्हणायचं की एवढ्या दुखण्यांचा त्याच्यावर कायमचा असा काही परिणाम झालेला दिसत नव्हता. वयाच्या मानानं तो लहानखोर दिसत असे, एवढी एक गोष्ट सोडली तर बाकीच्या सर्व बाबतीत त्याची प्रगती अगदी योग्य होती. घड्याळातले 4चे ठोके ऐकताच त्यांना सदूच्या दुधाची आणि टॉनिक घेण्याची वेळ झाल्याची आठवण झाली व वरांड्यातल्या कठड्याजवळ उभे राहून त्यांनी त्याला 1-2दा हाक मारली. पण तो त्याच्या खेळात इतका गुंग झाला होता की त्यानं काही ऐकलं नसावंसं वाटलं. त्या वरांड्याच्या पायऱ्या उतरून खाली आल्या आणि नवीन लावलेल्या रोपांच्या मधल्या वाळूच्या वाटेनं हळूहळू त्याच्याकडे गेल्या. जरा दुरूनच त्यांनी पुन्हा हाक मारली, सदू, ए सदू. आता त्यानं ती हाक ऐकलीसे दिसलं. त्यानं आपला खेळ थांबवला व तो मागे वळून पाहू लागला. त्या जवळ जाऊन पोहोचल्या व म्हणाल्या, किती हाका मारायच्या रे तुला सदू? चल आता घरात, दुपारभरचा खेळतोयस ना उन्हात. तो गंभीरपणे म्हणाला, येथे कुठे ग ऊन आहे आई, बघ ना. खरोखरच ती जागा थंडगार व हवेशीर होती. त्या त्याच्याकडे पाहून हसल्या. 7-7.5 वर्षाच्या त्या चिमुकल्या चेहऱ्यावरची ती गंभीरता पाहून. दुधाची खायची काही आठवण आहे का? 4 वाजले का? त्यानं नकळत वडिलांसारखा करारी आवाज काढला व ते दोघं एकमेकांकडे पाहून हसले. त्यांना एकदम मायेचा एवढा उमाळा आला की त्यांनी त्याला उचलून एकदम कडेवर घेतलं आणि त्याचे 1-2 मुके घेतले. त्याचं तोंड बाजूला सारून खाली उतरायची धडपड करत तो म्हणाला,
हे काय गाई, मी काय आता लहान नाही मुके घ्यायला. लहान नाही तर काय, एकटा एकटा खेळत बसतोस दगडांशी काठीशी. एकटा एकटा कुठे असतो, माझे मित्र असतात की बरोबर. कोणते रे मित्र तुझे, मला तर दिसत नाहीत. आहेत की, वरुड आहे, गंडरू. एकदम त्यानं जीभ चावली, जणू काही एखादी गुपित गोष्ट बोलल्यासारखी. ती नावं सुशीलाबाईंना चमत्कारिक तर वाटलीच, इतकंच नव्हे तर एकदम त्यांना त्याच्या फिट्समधील विचित्र बडबडीची आठवण झाली. असली कसली रे नावं तुझ्या मित्रांची. पण त्यांचं ऐकलं न ऐकलंसं करून सदू धावत धावत घरात गेला. त्या आत येण्यापूर्वी तो डायनिंग टेबलपाशी जाऊन बसलाही होता. आत येताच त्यांना वाटलं किती लहान दिसतो वयाच्या मानानं, आणि फिकटपणा काही कमी होत नाही चेहऱ्यावरचा. चमच्यातलं टॉनिक त्यानं तोंड वेडावाकडं करत घेतलं. मग दुधाचा ग्लास तोंडाला लावून दूध घटाघटा पिऊन त्यानं ग्लास एका दमात टेबलवर ठेवला. खुर्चीवरून खाली उडी मारली आणि दार धाडदिशी उघडून तो पळत पळत अंगणात निघून गेला. त्या दिवशी रेडिओवर काहीतरी चांगला कार्यक्रम होता म्हणून त्या 2 वाजेपर्यंत जाग्याच होत्या. मग झोप लागेना म्हणून 2:30च्या सुमारास बाहेर आल्या आणि साहजिकच त्यांनी सदू कुठे आहे हे पाहिलं. घरात कुठे नाही हे पाहून त्यांनी त्याच्या नेहमीच्या खेळण्याच्या जागेकडे पाहिलं. तिथेही त्यांना तो दिसला नाही. 1-2दा त्यांनी हाक मारली पण त्याचं उत्तर आलं नाही म्हणून खात्री करण्यासाठी त्या बागेतून कोपऱ्याकडे निघाल्या. त्यांच्या पायात काही नव्हतं म्हणून की काय त्यांच्या पावलांचा आवाज अजिबात होत नव्हता. आणि त्या अगदी जवळ येऊन पोहोचेपर्यंत त्यांची सदूला चाहूलही लागली नसावी, कारण तो त्याच्या उद्योगात अगदी गुंग झाला होता. क्षणभर त्याची बडबड तरी काय चाललीये हे ऐकावं या हेतूनं त्या अगदी हळूच एका झाडामागं येऊन उभ्या राहिल्या. हां, आता तुझी पाळी, मग तुझी. आधी नको येऊस, वरुडाला सांगे ना. डोळे जर मिटले तर वाटावं त्याच्या आसपास बरेच सोबती जमलेले असावेत, पण डोळे उघडताच त्या मोकळ्या जागेत त्याला एकट्यालाच पाहून आश्चर्य वाटावं. त्याची मान सारखी जमिनीकडे आणि तिथून झाडाकडे वळत होती. हां, आता माझी पाळी. हातातली काठी खाली ठेवून तो मधल्या झाडाकडे निघाला आणि सुशीलाबाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना, तो झपाझप झाडावर चढू लागला. सदू! मोठ्यानं ओरडून त्या पुढे झाल्या. दचकून त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि त्याचे झाडाभोवतीचे हात निसटून 4-5 फुटांवरून तो खाली घसरला. किती धडधड होत होती त्यांच्या काळजात. लगबगीनं जवळ जाऊन त्याला उचलून घेत त्या म्हणाल्या, हे रे काय चाललं होतं, आता तर कमाल झाली तुझी. त्याचाही चेहरा किती गोंधळला होता. तो काही न बोलता गप्प होता. किती वेळा सांगायचं की उंच कशावर चढायचं नाही म्हणून. पण मी रोज चढतो, मला कुठे ग काय होतं. त्याला घेऊन त्यांनी सरळ घराची वाट धरली. सुटण्यासाठी त्याची धडपड चालली होती पण त्यांनी तिकडे लक्षही दिलं नाही. मी आजच तुझ्या वडिलांना सांगते की याला शाळेत अडकवून टाका म्हणून. तो एकदम शांत झाला. त्यांचं लक्ष वेधण्या इतका, पण त्यांच्या रागावलेल्या मनानं त्यावेळी तिकडे लक्ष दिलं नाही. त्याला घरात आणला आणि तो मुसमुसत असतानाच त्यांनी त्याला झोपवलं. एकदा झोप लागल्यावर मग अगदी निरागस दिसणाऱ्या त्याच्या चर्येकडे पाहता पाहता आपण आपल्या रागाच्या भरात त्याला एखादी थप्पड मगाशी दिली नाही याचं त्यांना किती बरं वाटलं. दारावरची घंटा वाजत असतानाच त्यांना जाग आली. गडबडीनं उठून केस वगैरे सावरून त्यांनी बाहेरचं दार उघडलं. डॉक्टर घरी आले होते. अगं बाई, आज इतक्या लवकर? डॉक्टर आत आले. त्यांनी त्यांची बॅग हॉलमधल्या टेबलवर ठेवली आणि आपले हात एकमेकांवर चोळत, नेहमीच्या प्रसंगानं असेल पण डॉक्टरांना सारखं हात धुत असल्याचा हावभाव करण्याची सवयच लागली होती. ते म्हणाले, का एखाद्या दिवशी सुद्धा घरी येऊ नये काय माणसानं चहाला? किंचित हसून त्या म्हणाल्या, यावं की, नाही कोण म्हणतं, रोज यावं. त्या घरात जायला निघाल्या. सदाशिवराव कुठे आहेत? झोपला का काय? तो कसला झोपतो, दुपारभर खेळत असतो. आत जाता जाता त्या म्हणाल्या. सुशीलाबाईंच्या मागोमाग आत येत डॉक्टर म्हणाले, दुपारभर? आश्चर्य आहे. त्याला खरं म्हणजे खूप विश्रांतीची गरज आहे. कुठे आहे, कुठे तो? बाहेर असतो अंगणात. दुपारचा अंगणात? छे, तू अगदीच ही बुवा. दुपारी कशाला बाहेर उन्हात?
त्यांनी व्हरांड्यात जाऊन त्याला मोठ्यानं हाक मारली. त्याचं काही उत्तर येत नाही हे पाहून त्यांनी परत एकदा जास्त जोरानं आणि जरा रागावून हाक मारली. त्या सरसा सदू धावत धावत आला. वडिलांचा आवाज ऐकताच तो अगदी कावरा बावरा झालेला दिसला. काय करत होतास रे बाहेर उन्हात? खेळत होतो बाबा, धापा टाकत तो म्हणाला. डॉक्टर तेवढ्यात तोंड हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेले. सदू तसाच दारापाशी उभा राहिला. त्याच्या गोऱ्या मोऱ्या चेहऱ्याकडे पाहून सुशीलाबाईंना वाटलं आता डॉक्टरांनी त्याला जास्त काही विचारू नये. डॉक्टर हुशार होते खरे, पण काही वेळा सुशीलाबाईंनाही त्यांचा तरकटपणा जरा अतिरेकी वाटे. मनात विचार येता क्षणी त्यांनी तो दाबून टाकला. हात पुसत प्रथम नॅपकिनला आणि मग नुसतेच एकमेकांवर डॉक्टर खोलीत आले व सोफ्यावर बसले. चहात साखर घालता घालता ते म्हणाले, मग काय, उन्हात असतोस ना तू सारखा बाहेर दुपारचा? सुशीलाबाईंकडे वळून ते म्हणाले, 7 पूर्ण झाली ना ग याला आता? शाळेतच घालून टाकतो याला आता. काय रे, जायचं ना शाळेत तुला? सदू नुसताच त्यांच्याकडे पाहत राहिला. मग तुला खेळायला खूप मित्र मिळतील हो की नाही? आतासारखं एकट्या एकट्याला नाही खेळत बसावं लागणार. एकटा नसतो पण मी बाबा. पुन्हा तो मध्येच गप्प बसला. म्हणजे काय, तुझ्याबरोबर कोणी असतं की काय? तो काही बोलला नाही. सुशीलाबाईंच्या मनात या क्षणी राग, सहानुभूती, प्रेम, कीव यांचं चमत्कारिक मिश्रण असलेले विचार येत होते. त्या म्हणाल्या, सांग की, वरुड का कोण तो? त्यानं चटदिशी सुशीलाबाईंकडे पाहिलं. आपलं गुपित फोडल्याबद्दल केवढी नापसंती व राग भरला होता त्या नजरेत. वय आणि मन लहान असलं तरी त्याच्या भावना तितक्याच गुंतागुंतीच्या आणि प्रक्षोभक असल्या पाहिजेत. सदूचा चेहरा शर्मिंदा झाला होता. तो मधून मधून अजूनही रागानं आपल्या आईकडे पाहत होता. त्याच्या लहानच्या हातांची सारखी उघडझाप होत होती. लहान का आहेस असले चाळे करायला आता? डॉक्टर म्हणाले. खोटं खोटं सगळं लहान मुलांना ठीक असतं, पण आता तू मोठा झालास ना. तरीही तो काही बोलला नाही. डॉक्टर त्याच्या या हटवादीपणानं जरासे रागावल्यासारखे दिसले, पण मोठ्या संयमानं अगदी सावकाश बोलत ते म्हणाले, हे बघ, आपल्याला जे दिसत नाही ते खोटं. समोरचं टेबल दिसतं ना ते खरं. मी दिसतो ना तो खरा, पण तुझा वरुड कोणाला दिसत नाही तो खोटा आहे. मी खरा आहे, हो की नाही? सदूचे गाल लाल झाले होते. त्याचे ओठ थरथरत होते. त्यानं आपल्या लहानशा मुठी घट्ट आवळल्या होत्या. डोळे मिटून तो पुन्हा पुन्हा म्हणाला, नाही नाही, वरुड खरा आहे, वरुड खरा आहे. सदू! एकदम सुशीलाबाई ओरडल्या. आता वडील एखाद वेळी आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगत आहेत तर त्या आईला का बरं लागावं? तू थांब जरा, मी पाहतो हे प्रकरण. एका तोंडानं नाही समजलं तर दुसऱ्या तोंडानं समजेल. कप संपवून टिपायवर ठेवून डॉक्टर म्हणाले, सदू, तू काही आता लहान नाहीस या गोष्टी न कळायला. मी तुझ्याशी बोलतो, आई तुझ्याशी बोलते, आम्ही सारी खरी माणसं आहोत. पण आता हा वरुड, असले सगळे केवळ तुझ्या कल्पनेतले खेळगडी आहेत, खोटे आहेत, हो की नाही? मिटलेल्या लहानशा डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण सदू मान हलवून नाही नाही म्हणत होता. संयम झुगारून देऊन डॉक्टर ताडदिशी उभे राहिले. त्यांनी कोपऱ्यातली मलाक्का केन हातात घेतली. चल पाहू, दाखव मला तुझा हा वरुड, नाहीतर. हातानं डोळे पुशीत सदू म्हणाला, वरुड म्हणाला, वरुड म्हणाला, तुला जर कोणी मारायला लागलं तर काय म्हणाला, काय करणार आहे? स्फुंदत सदू म्हणाला, वरुड म्हणाला, तुफानासारखा सोसाट्याने येईन, सिंहासारखा गरजत येईन, वाघासारखा गिळून टाकीन. सुशीलाबाई स्थिमित होऊन सदूकडे पाहतच राहिल्या. डॉक्टरांनी छडी एकदम जोरानं जमिनीवर आपटली. सदूचा हात पकडून त्याला ओढत ओढत ते बाहेर घेऊन गेले. त्यांच्याबरोबर त्याला अक्षरशः पळावं लागत होतं. दोघे जण वरांड्याच्या पायऱ्या उतरून बागेतून सदूच्या कोपऱ्यातल्या जागेकडे गेले. त्यांच्या मागोमाग सुशीलाबाई आल्या. वरांड्यात थांबल्या. होत आहे ते योग्य नाही अशी त्यांना जाणीव होत होती, पण ते कसं थोपवायचं? सदूला डॉक्टरांनी जवळजवळ फरफटत कोपऱ्याकडे नेलं आणि त्या लहानशा मोकळ्या जागेत उभं केलं होतं. सदूला ते काहीतरी विचारत होते. लहानशा हाताने त्याने त्यांना काहीतरी दाखवलं.
डॉक्टरांनी मान हलवली आणि काठी उगारली, पण सुशीलाबाईंना पुढचं नीट दिसलंच नाही. एकदम सुटलेल्या झंझावती वाऱ्यानं सगळीकडे धूळच धूळ झाली आणि त्यांचे डोळे चुरचुरून बंद झाले. पण त्या मागोमाग त्यांनी जो आवाज ऐकला आणि जो त्यांच्या पायांना फरशीच्या कंपानं जाणवला, तो डॉक्टरांचा तर नव्हताच आणि सदूचा तर खासच नव्हता. या पुढच्या त्यांच्या भावना एखाद्या भिंगातून एकत्र आलेल्या प्रकाशकिरणांसारख्या एका भयंकर क्षणी केंद्रित झाल्या व त्यानंतर विविध भावना रंगात पसरल्या. अर्धवट उघडलेल्या डोळ्यांतून त्यांनी समोर पाहिलं, तो त्यांना त्या मोकळ्या जागेत सदू एकटाच उभा दिसला आणि त्याच्या पायाशी काहीतरी पडलं होतं, तपकिरी आणि लाल. मूर्छित होऊन पडण्यापूर्वीच्या क्षणी त्यांनी ते काय आहे ते ओळखलं. डॉक्टरांचा बूट आणि त्यात पायाचा थोडासा भाग. मांजरानं उंदीर घाईनं गिळला की शेपटीचा एखादा तुकडा चुकून राहावा त्यासारखा. समाप्त.